मी तिथे 18 वर्ष काढले. आता मी माझ्या एक्सपिरियन्सची काही गोष्टी तुम्हाला सांगतो. मी आमच्या 4 माळ्याची बिल्डिंग होती. प्रत्येक माळ्यावर 20 खोल्या, आमची एक खोली, म्हणजे 80 खोली संपूर्ण बिल्डिंगमध्ये. पण मला कधी असं वाटलंच नाही की आम्ही 80 फॅमिलीज आहोत. मला असं वाटायचं की आम्ही एकच फॅमिली आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. त्यावेळी लहान लहान वस्तू आम्हाला भयंकर आनंद द्यायचे. आमच्या घरी ट्यूबलाईट आले, तेव्हा नवीन नवीन ट्यूबलाईट आली होती. संपूर्ण बिल्डिंग बघायला आली, अहो यांच्या घरात ट्यूबलाईट लागलाय. आणि फॅन आला, क्रॉम्प्टनचा फॅन लागला यांच्याकडे. सांगायचं तात्पर्य असं आहे, लहान लहान गोष्टी, इतक्या प्रेम होतं तिथे. लहान लहान गोष्टीचा आनंद मिळायचा इतका की मी सांगू शकत नाही. आज इथे मतलब पुढे गेल्यानंतर, आयुष्य बघितल्यानंतर, जीवन बघितल्यानंतर आज मी 84 वर्षाचा आहे. मला गिरगाव सोडून पण 60 वर्ष झाली, 65 वर्ष झाली. तर मी नेहमी म्हणतो की जे मला प्रेम, मननेस म्हणजे एकत्रपणा तिथे मिळाला, जितकं मनाची शांती मिळाली, लहान लहान वस्तूचं जो मजा यायची त्यावेळे, आता इतका काही आहे त्याची मजा नाही, मनाची शांती नाही. पण याचा पण एका माणसाने मला विचारलं, हे सगळं आहे, तुला ते आवडायचं, तुला कोणी थांबवलं? जा तिथे परत जाऊ शकतो. बोलायचं तात्पर्य असं, गुरु नानकजींनी सांगितलं आहे, नानक दुखिया सब संसार. ज्याच्याकडे आहे तो पण दुःखी आहे, ज्याच्याकडे नाही तो पण दुःखी आहे. सुख हे आपल्या मनात आहे. आम्हाला ते सुख घ्यायला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे. म्हणजे लाईफ अशीच आहे. लाईफ कधी अशी सरळ जात नाही. जिंदगी रास्ते में न जाने कितने मोड़ देती है, हर मोड़ पे न जाने कितने सवाल देती है. जिंदगी भर ढूंढते हैं उन सवालों का जवाब, जवाब मिलने पर सवाल बदल देती है. ये आनंद बख्शी ने 2 गाने लिखे, थॉट सेम है, पर पूरा जिंदगी का निचोड़ निकाल लिया है. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है. और दूसरा गाना उन्होंने लिखा था राजेश खन्ना की फिल्म के लिए, जिंदगी के सफर में जो गुजर जाते हैं मकाम, वो फिर नहीं आते. ये बहुत सही है. हमें जितना हम दे सकते हैं, आपको अंदाजा लगेगा कि देने में जो मजा आता है, जो आनंद आता है, वो लेने में नहीं है.